बोलणार आहे माले संदेशी घ्या माल काय बोल नाही असं फक्त तुम्ही जागा सोडू नका अख्खं तुमनं मटेरियल सांगसो तुमले हा हो माय तिथला करता जेल हो माय मी बी हाय पहिलं त्या शिवाटी कवय सरींनी कवय नाही माय बिनकाम ना आट काही ठेवलं होतं हा दोंडायचा रवी किरण बोललेले एवढा रवी किरण मोठा नाही तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण मी जरा विनोदात बोलतो आणि कदाचित आपल्या कानादेशाच्या सगळ्या महिला मी विनोदमा बोलिलेच बिचारिसले येड्या बानट सुरूतनं काय बी म्हणले तरी आशिले तेच का बरं सुरुवातीला सांगितलं जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितलं तरी माय बरोबर भाकर देते लेकराची भाषा मायला करते कदाचित त्या माझ्या मायाचे यांना माझी भाषा करते अहो काही खरं बोलत नाही हासान करता बोलत विनोदमा बोलत अशा म्हणे माया बहिणीले समजस म्हणेशी काय कोण वादविवाद करत नाही कोण नाराज होत नाही हा शिंजी राहिले ती बिचारे खरं आहे का नाही हां मग आता पुढे बोलू का तुमले तुम्ही सांगा बोलू का नको बहिणी सोन बोलू ना राग नाही करत ना पक्का ना मायच्या राग नाही या तुमले मन बोलेल ना पक्का ना बहिणी सोन देखा बाबा कितल्या दिलदार आहेत म्हणे माया कितल्या दिलदार आहेत बोला बोला महाराज बाकीने बाया बशी बशी बोल बोल आमले माहिती तू नीच जे तू किडा पाडशी बोल माली एक बाई करत बरं का लवकर चाल ना गो कीर्तन घरी कीर्तनासाठी मी गो बॅग बिठी वट्टावर काट टाकेलो तडे बसनो एक आजी तर ताई म्हणे माल तक रडायला लाग गई मग आजी का भरड राहिली नाही बा म्हणे पोऱ्यान बाई असे शे मला टाईमवर चहा देत नाही जेवण देत नाही अरे कार्य करस नको तशा गाया देस काही बी बोलस मना अपमान करस आडी वसडीन बोललेस पण म्हणता आजी मी तर केल मला आराम करणार तू इथलं दुःख का बं सांग राहिली नाही म्हणे भाऊ मला असं वाटणं तुला बाले वाढायले तू गुड्या बी दकस होई म्हणे हां राहतच त्या भाव कोण हरतालिका कोणी कोणसाठी केली ती वा आई साहेब ताई साहेब एकदम बरोबर पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी गुरुजी बरोबर आहे ना पार्वती मातेचा पन्न होता योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका आता इथं बसलेल्या सगळ्या माया आता काही लग्न नाही झालेलं पोरी सुद्धा हरतालिका करतात चांगली गोष्ट आहे पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या बहिणींनी हाच नवरा भेटावा तेवढ्यासाठी केलेलं व्रत आहे बरोबर आहे ना हां आता बट्या बहिणीसले आणि बडा मांजेले सांगा देखिल्या ते बिचारी माऊलीस ना तुम्हाला करता कितलं तप आहे आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी व्रत रास ज्या ज्या बहिणींना लग्न व्हायलेत त्या बट्या बहिणीस ना पाय पडीन विचारस त्या मायास नाही पाय पडी विचारस कोणती मायले असं वाटस आहोत नवरा पुन्हा जन्माला भेटायला पाहिजे वर बोट कर काकू काय बी लबाडीनं का ना तुम्ही बी करताच उपवास हा तुम्ही बी करताच उपवास पार्वती मातेनं केलेलं व्रत तो उपवास म्हणजे आऊद नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे गलीमाई राऊंड मार दे 100 माई 99 गरेस माई एकच आवाज निघस खानदानी म्हणतो राय नो दुसरी राहते ना काही निघी जाते तिथलंच नाही म्हणतं 1-2 लेकरू जर वय घे ना आणि जास्त डोकं उठा नवरा राहिना ना बाई आज सुद्धा सांगतात आटे भेटणं वर नको भेटजो खरं आहे का नाही माया हरतालिका कथा येऊन बहिणी सो हा आणि जर तुम्ही 2-4 बाया असा प्रयत्न करा त्यातनं वरबोट करा ना मंजुळे अजिबात सांगा नाही बरं बहिणी सोन हां कुकरवर तुम्ही तांदूळ टाक देतीस पण शिजणं काय कितलावर समजास एक तांदूळ ना भात चेक करावर समजी जास अख्खी कुकरवर खिचडी शिजी जायले असं मी रोज ना गावे बदलावस आणि एक दिन मग 3 गावेच ना पाणी पियस हाय सांगानच नाही कोणतंच घर अशी शांतता नाही थोडं छोटं मोठं काही काही दांगडू राहसच बिगर भांडणं गरज नाही बहिणीच कारण समोरासमोर 2 परिवार राहत आतान गलीमा एक घर होतं ना आतान गलीमा समोरासमोर दरवाजा होतात या घरनं नवरा बायको रोज भांडण करेत पण समोरला घरनं नवरा बायको नेहमी हसत राहत अहो ज्यान घरमा दांगडू राह अहो म्हणे झाला आपण इथलं बायकोनं मन सारखं वागवतो रे आपला घरमा दांगडू अहो भाऊ बायकोन सांगे असं कसं वागच होते आणि बायको बिन तो बी हसतच राहस म्हणे या ना पाहिन मंत्र लेना पडीन म्हणे बावड्या आता आहे रे म्हणे काय का भाऊ तून बायकोन तू कायम अशी राहतस तू बायको सांगे असं कसं वागस रे बाई मी बट बायकोनं मन सारखं करस तरी आमना घरमा दांगडोच राहस म्हणे तो म्हणे का दादा तुमना घरमा जो दांगडोय तोच मना घरमा बी पण मी जगानी पद्धत बदलाय टाकेली म्हणे कसं रे आमना घरमा जर दांगडोय ना मन बायको रांता लाटणं वडी फेकस लागणं ते ती असंच नाही लागणं ते मी असंच पण दांगडो ते मना बी घरमा आहे म्हणे हां बिगर भांडण न घर नाही आणि ज्याना घरमा भांडण नाही तो 1 नंबर हुशार माणूस कितला हुशार 1 नंबर का बरं माहिती आहे का त्या माणूसना घरमा भांडण होत नाही तो फक्त सकाळी उठीन सांगायला पाहिजे
यार काय तुले बनायले देवबानी, दुसरीकडे नजरच जात नाही म्हणे. सकाळी मग उठतात, हे 2-4 डायलॉग पाठ करल्या. हा काय खरंच यार तुला बनावण टाइमला काय बघवानी, नाक ना जागावर नाक, डोळ्यान जागावर मनसाठी तुझा अप्सरा आहे. अख्खा दिनभर तुम्ही काही चाल चालू का चहा ठेवायला होतो, लगेच चहा भेटेन तुम्ही. आई तयारी बनायल्या तुम्ही. एक भाऊ उन्हा म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे 10-12 वर्ष घातलं गेले दांगडोच सरत नाही म्हणे. म्हणतं भाऊ रे तू ना नाही रे घर परात येत रे या. पण म्हणतं देख जगाने पद्धत बदलाव म्हणे. कसं? अरे जी बिचारी माऊली मायबाप सोडी येईल शे, तिले 2 शब्द चांगला बोला मग तुला काय नुकसान होईल ना म्हणे. कसं? अरे बाईने जर चहा दिनात सांगू वा चहा काय भारी बनेले, बाईने जर जेवण दिनात सांगो वा आज भाजी 1 नंबर बनेले, थोडी स्तुती करो बडाई मारो म्हणतं. असं का म्हणे महाराज. म्हणता हो भाऊ अहो घ्या कर. बाईल म्हणे मला जीव वाढ म्हणे. बाईन ताट ठेव, पहिलाच घास उचला, बापरे आज भाजी काय भारी बनेले म्हणे. बाईने बरेल तांब्या डोकावर वडी फेका, 12 वरीच जाय खावाड राहणं तो मनात ना सवाद समाधान नाही म्हणे. आज बाजून ताईन करणी मागेल भाजी बारी बरी बरी खाई राहणार नाही. मग पहिले विचारले हो भाजी कोण करणीशी. असं बाकीचे स्तुती बी करता येत नाही, असा फशी जातं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. उपवास तापवास ते वजन तुकोबाराय टाकत होते देवावर. आता तुम्हाला विचारलेला प्रश्न होता की इथंही माया हरतालिका करतात, कोणती कोणती मायले वाटस आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे सांगा बहिणी हो ना. ते शिलगाव माय पुरा वाय बारे हो अहो वर बोट करेल वर बी आपलेच अटकावस हो माय. बाकी नाही पाया शिलगाव हो तो आमनाच किडा पाडसो यां सत्यानाश व्हायचा. कारण उपवास कराने बी पद्धत रास महाराज हो बाबा. उपवास करानी पद्धत. मन बाजूमा एक मित्र आहे म्हणा, हारतालिका 8 दिनवर होती. बाईन त्याला सांग म्हणे माय एक उपवास केला ना त्याला 9 वस्त्र परिधान करणं पडस म्हणे. कोणता? म्हणे हारतालिका. का बं करतोस म्हणे. अहो काही नाही म्हणे, आज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे तुम्हाच करता अहो माय म्हणे. याला असं वाटणं मन करता बायको उपवास कर राहिनी. अहो भाऊ डायरेक्ट 3000 रुपयानं साडी लिहून ऐपत नाही. 200 रुपया रोजनं कामले जाणारा माणूस 3000ने साडी लिहून. हारतालिकाना पायटेच बाईने आंघोळ करली नाही, साडी परिधान करली नाही, हातमा पूजाना ताट नवरा झोपेल होता त्याला म्हणे कारभारी उठा. बापरे म्हणे आज काय दना नाही म्हणे. उठा म्हणे. का बरं? म्हणे मला पाय पडले होत्या. तो म्हणे हो म्हणा बापरे रोज पायटामा उठाडे, मोटरनं बटन दाब द्या, त्या बकल्या खाले बांध द्या, ते जाट टाका आणि आज पहिला देणे म्हणे पाय पडले होत्या म्हणे. असं दर महिन्याला का 3000ने साडी लेणी होय ना. इथे शांतता जर रास होईन. ते बाईनं पाया बिया पडून घेतले, नवऱ्याच्या हातात ताट घेतलं म्हणे. धनी म्हणे काय एक काम कर जातो माय म्हणे. काय? म्हणे मी चालनो. कुठे? म्हणे महादेवना मंदिरवर. मग चांगली गोष्ट आहे पण म्हणे एक काम कर जात म्हणे. काय? किचन वट्टावर आहे ना तुम्हाला काय उपवास होता नाही, भाजी पोळी बनायचे तो पसार आहे ते थोडं झाडी ली जातो माय किचन वट्टा. तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर. येन बारी बरी या मंदिरनं जाऊ दे बा आपलाच करता जाई राही नाही. वट्टावरून बाई म्हणे कारभारी म्हणे काय? काय नाही हो माय म्हणे मांगला वट्टावर गाणशे म्हणे आपला कपडा टाकायचे तेवढा कपडा काढली जात म्हणे. तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर. कसांसाठी? म्हणे तुमनासाठी. यान ते बी बारी बरी ना म्हणली ना. आई बहीण अंगणमा उतरणे आणि अंगणमा आवाज दिना म्हणे धनी वो म्हणा. बापरे ऐका गली मा इज्जत घाली वो म्हणे. म्हणे काय? काय नाही म्हणे चक्कीवर दहीन ठेल शे तेवढं दहीन लई जात म्हणे. तू कसांसाठी चालणे म्हणे. तुम ना करता म्हणे. का बर? म्हणे आऊज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी म्हणे. असं शे का? म्हणजे तू ना म्हणणं आईशे तू तिथलांसाठी जाय राही की आऊज लेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे असं म्हणणं आहे का तुला? जर असा उपवास असेल तर मला नाही वाटत भगवंत प्रसन्न होईल. अंतकरणापासून असेल तरच भगवंत आपल्यावर कृपा करतो. आणि तुकोबारायांचा अधिकार होता कारण त्यांच्या पूर्वजांची तेवढी ठेव खरंच शिल्लक होती. उपवास तापवास केले. मग शेवटी तुकोबाराय म्हणतात देवा ऐक तुझ्या प्रश्नाचं लास्टवालं उत्तर देतो लक्षपूर्वक ऐक. मी तुझ्या दारात आलोय, तू मला मागायला सांगतोय. अरे द्यायची तुझी ऐपत नाही मला पण तरी तू मागायला सांगतोय. आणि मी जर तुझ्याकडे मागितलं, मी तुझ्याकडे मागितल्याच्या नंतर जर तुझं देणं पूर्ण झालं नाही, मी जर इथून तुझ्या मंदिरातून खाली हाताकन गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही, आबरू तुझी जाणार आहे. कारण मागणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची ऐपत ओळखू येते. तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा सप्ताह चालू आहे बाबाजी. तुम्ही गावात कमीत कमी 12-15 महाराज लोक आहेत बरोबर आहे ना.
किती 11 आहेत. हां 11 महाराज आहेत तुम्ही गावामध्ये. आता तुमची जबाबदारी आहे सप्ताहामध्ये गावकऱ्यांना घेऊन तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे, बरोबर. हां तुम्ही 11 महाराज आहे आणि भजनी मंडळचे सदस्य दुसरे 10-15 असतील समजा, म्हणजे तुम्ही 25 लोक सप्ताह करतायत. गावाचे जे कार्यकर्ते सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून सप्ताह होतोय. पण समजा पावत्या पाडण्यासाठी आमचे महाराज मंडळी गेले, अपेक्षा होती बंगला मोठा आहे, बागायत जास्त आहे, या माणूसपान अहो कमीत कमी 5-50 हजारनी सहज पावती लिहू सप्तानी. हा या क्षमा महाराज लोकी घ्यात आणि चौकमा 10-5 पोरे बसेल होतात टिंगल टवाळकी करणारा. या 10-5 पोरे देखील आणतात या महाराज चालनात रे, या बजण्या चालनात रे पावती लेवाले. या त्या श्रीमंत माणूसने आशावर होतात अहो काहीतरी 5-50 हजार रुपये दिन भाऊ. अहो श्रीमंत माणूसने यासले बसाडले ना पाणी 5 दिन आणि यासले सांगा भाऊ एक काम करा 1100 रुपये लिखिले आपला नाव ना. या काही उपाधी करावत नाही कारण यासने काही ठेव ठेल नाही शेतडे, बरोबर आहे ना. 1100 ते 1100 या लिस्टने उतरी होणार. पण ज्या टिंगल टवाडकी करणारा पोरे होतात त्यासनी विचार का हो महाराज तुम्ही आपण त्याच नगर घेतात तात्यान त्याच नगर घेतात पावती हो 1100 ने. मग ती इज्जत कोणी गई मला सांगा. लेणार नाही का देणार नाही? देणार नाही गई ना. हां आको पटाडीने सांगस थोडं थांबा. हां मला काटा बोलता बारी काढता येतच लागू देत नाही मी. महादेवाचा मंदिराचा पुजारी लई हुशार होता बाबा, इतका हुशार होता. मंदिर जुनं वय जायला होतं. तो म्हणे मंदिर जुनं वय जायचे एक पर्याय आहे, या मंदिरनं जर जीर्णोद्धार करणार होईल तर आपले काय करणं आहे काहीतरी हुशारी करणे. मग पुजारी हुशार होता, त्यानं काय केलं 1 लाख रुपये व्याजाकन काढले. 1 लाख रुपये व्याज त्यांनी काढली ना 50 हजार मंदिर सुधारले ना रंगरंगोटी वगैरे बठ्ठा खर्च करीन मोक्या भैया. पण 1 लाख रुपये कसा जमा करा ना म्हणे आपला गावना जो राजा आहे त्याला बोलायली सूत त्यावर आरती करली सूत राजा काहीतरी 2-2.5 लाख रुपये दी जाईन, लाख रुपये देवाई बी जातीन, 1-1.5 लाख रुपये मंदिरनं ट्रस्टमा जमा बी राहतील. नेमकं राजाले आरती करायला बोलावं, राजाने आरती करली नी 100 रुपयात दांटी देणं राजा निघी येत टे. पुजारीले थंडा घाम चाले, ज्यांना बरोबर लाख रुपये उचलेले तर ते 100 रुपये ठीन चालना म्हणे. हा ते काय करा ना. पण पुजारी बी मनमा 1-1.5 बी होता हुशार बी होता. 100 रुपये उचला मंदिरना वट्टावरून असा गावकरीशले म्हणे ऐका हो ऐका 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 आपल्या गावात राजे आले होते राजे आणि राजांच्या हातून पूजा होती. आपल्या राजांनी इथं मंदिरात दक्षिणा ठेवलेली आहे आणि त्या दक्षिणेचा लिलाव करायचा लिलाव. हय लोक गोयानात राजान ठेल वस्तूकनं लिलाव करणार. एक म्हणे 10,000, दुसरा म्हणे 20,000, एक म्हणे 25,000. पुजारी म्हणे का रे पाणी बिनी टाकू होतं का म्हणे का बिन पाणीने आण देईन ती 25,000 राजान ठेल येणार ते काय छोटी वस्तू आहे का. एक म्हणे 50,000, एक म्हणे 75,000. राजाना रथ जाय राहता राजा म्हणे आत्तेच आरती करीन उतरणू गर्दी कसा नाही. शिपाय आपला प्रधानले म्हणे देख रे चेक कर रे काय वय ना तडे. प्रधान घ्या तो लगून 75,000 बोली लाखवर चालणी जायला होती 1 लाख. पुजारीले आराम लाग्या सुटना दु व्याजना 1 लाख 1 लाख 1 लाख 2. प्रधान पयत पयतुना म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी दक्षिणा ठेवले तिना लिलाव चालू शे म्हणे. मग रे म्हणे 1 लाख लागून पोची जायचे. राजा पयत पयतुना त्या पुजारीना हात धरा म्हणे भाऊ फक्त मूठ उघाडू नको 1.25 लाख दिसू म्हणे. काय सांग फक्त मूठ उघाडू नको 1.25 लाख दिसू कारण मूठ उघाडता 100 रुपया होता. इज्जत कोणी जाणार होती. हा मग तू कोबा राय सांगतात देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारात येऊन जर मी का रिकाम्या हातानं खाली गेलो तर यात आबरू माझी जात नाही आबरू तुझी जाणार आहे. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या. गाव बी भारी, म्हणणारा महाराज बी भारी, वाजवणारा महाराज बी भारी, बठा लोके भारी शेत. मी पहिल्यापासून आलो तेव्हापासून कोणीच उठेल नाही शे आणि ज्या बी उठणार वयस्कर बाबा 2-4 त्या सहज विषने हाजरीलाई म्हणजे समजिल्या त्या कामपुरता घ्यात नाही लगेच जी घ्यात बस म्हणजे जागा कोणीच सोडेल नाही शे. हां गाव 1 नंबर आहे बा. गाव 1 नंबर आहे. फक्त आता 15 मिनटं तेवढी राग जात म्हणजे मी भारी नाव लई जासो. हां माली एक बाई करत बरं का लवकर चालना गो कीर्तन कीर्तनासाठी
मी गो बॅग बिठी वट्टावर काट टाकेलो तडे बसनो एक आजी तर म्हणे माल तक्ताच रडायला लाग गई म्हणतं आजी का भरड राहिली नाही बा म्हणे पोऱ्यान बाई असे मला टाईमवर चहा देत नाही जेवण देत नाही अरे कार्य करस नको तशा गाया देस काही बी बोलस म्हणा अपमान करस आडी वसडीन बोललेस पण म्हणतं आजी मी तर केल मला आराम करणार तू इथलं दुःख का बं सांग राहिले नाही म्हणे भाऊ मला असं वाटणं तुला बाले वाढायले तू गुड्या बी दकस होई म्हणे हां राहतच त्या भाव कोणा नाही का हो हां आता राहू द्या दे ठीक एका ठिकाणी कार्यक्रमाला जातो तो कार्यक्रमाला जाताना ते मास्क वगैरे नाही का मी मास्क लावायचोच नाही कोरोनामध्ये हा मागचा साईड आहे ना याच्याने तोंड बांधलेलं असायचं माझं आणि तोंड असं बांधलेलं होतं म्हणा आणि नेमकं म्हणे बॅग टिलीने एस टीमा बसलो तू ड्रायव्हरना मागला सीटवर बॅग टिलीने बाजूमा बी बसलो तू तोंड बांधीसने एक मस्त 60-65 वर्षनी आजीवनी माल म्हणे दिदी आई बॅग उचलो बहीण माल बटले होते हां बऱ्याच ठिकाणी फसस मी माझा विषय होता खोटं कोणी बोलायचं नाही खरं खरं सांगा कोणी भगवानना नावली ना आज सांगा विठोबा रुक्माई म्हणा शपथ आहे खोटं नाही बोलायचं देवाच्या दरबारात आहे भगवंत पाहतोय खोटं अजिबात नाही बोला बरं ठीक आहे 2-4 बाया बोलण्या होत्या मग बाकी नसले देवनी काय दरादरी होई जायचे का हां अरे भगवंताचं नामचिंतन करायला काय लाज ठेवायची इतक्या अंतकरणापासून प्रेम करायचं जेवढ्या माझ्या संतांनी केलं जेवढं गोपिकांनी देवावर प्रेम केलं तेवढं प्रेम तुम्ही करायला पाहिजे किती प्रेम करायचं देवाला भेटण्याची किती ओढ असली पाहिजे दादा साऊंड हे तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला इकना कानारे भेट देना मला कानारे भेट देना मला कानारे भेट देना मला प्रभू रे भेट देना मला हे तुझ्या सावडा मुरलीवाला तेरे शोधला सावडा मुरलीवाला इकना कानारे भेट देना मला कानारे भेट देना मला कानारे भेट देना मला प्रभू रे भेट देना मला कृष्णा रे भेट दे मला काना रे भेट दे मला काना रे भेट दे मला देवाला भेटण्याची ओढ गोपिकांची होती किती ओढ होती मला आवडते जोपर्यंत मी ती गवडण म्हणत नाही तोपर्यंत मला वाटतच नाही मी कीर्तन केलं म्हणून कारण गोपिकांचा राधेचा भाव सांगितल्याशिवाय आपलं चित्तच लागत नाही किती वेळी भक्ती करायची माहिती का राधाराणी देवाला भेटण्याची ओढ राधे दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी
दीवानी हुई दीवानी बता तेरी दीवानी दीवानी बता सदा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में जामा तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई भाव इतका वेळा ठेवायचा भगवंता प्रतीचा लोके काय म्हणतात यांकडे ध्यान देऊ नये माले मंदिर मा जाणशे म्हणजे जाणशे देवपूजा करणीशे म्हणजे करणीशे कदाचित जरी सरम मीराबाई ठेवती तर पायमा घुंगरू बांधीन नाचती नाही लोकेशनी काय म्हणे यांकडे ध्यान देणेच नाही बाबा म्हणून लोकांचा विचार करून परमार्थ करायचा नाही लोक काय म्हणतात हा विचार डोक्यातून काढून टाका मी माणूस सारखा माणूस आहे तरी बाकी लोक म्हणतच होते भाई महाराज ना काय हातले काय लायले नके काय एवढं लायले माले किडा पाडणारा सगळे काय घेण देण नाही तारीख देणारा मावर प्रेम करणारा राहत असच विठ्ठल 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 सच्ची में अगर आप भगवान के ऊपर प्रेम करने लग जाओगे ना तो भाई आप खुद ही बोलोगे कि मैं भगवान की सखी हूँ विठ्ठल विठ्ठल इथं बसलेल्या महिला आहेतच पण बसलेला प्रत्येक पुरुष हा सुद्धा महिलाच आहे देवाची बायकोच आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून देवावर प्रेम करायचं तर अंतकरणापासून करायचं नाही का प्रोसिजर म्हणून नाही लोक करतात म्हणून आपण नाही करायचं आपण अंतकरणापासून करायचं पण आठे देवनं भजन करा सांगू का आठे म्हणतात नाही नको त्या ठिकाणी मनाला आय गाई करतात नाही पहिलेच सांगा तुमनं गाव एक नंबर आहे बाबा लोके बी चांगला आहेत तरुण भाऊ बी चांगला आहेतच नाही ते काही गावेस ममताराशनी वय जास्त तरी कीर्तन म्हणा कबी समजत नाही आता शेवटला कोपराला बी बाबा बसेलेत आटे मधमा बाबा लोके बसेलेत या कोपरामा बी बाबा आहेत या कोपराला बी बाबा आहेत या कोपराला बी बाबा लोके शेतच इतला भारी बसेल शेत असं वाट आहे ना की एखादं वास्त्र दूध पेशनी माय एकदम निवांत उभी रासना तशी परिस्थिती आपलं एखादं मायबापले कसं पोरग काही का बोले ना नुसतं बोलान सुरुवात करस बाकराऐवजी काकर जरी म्हणस तरी मायले बरोबर समजस आहे बाकर सांगणार तसा बठ्ठा बाबा या मनसारखा हजारो कीर्तनकार खाय जायला होतीन त्या तरी कितला चिंतन ऐकी राहणार एकदम स्तब्ध बशिशने नाही का म्हणजे गावनं वातावरण एक नंबर आहे समजे जास यावर समजे जास गाव कितलं सुध नाही भाऊ काही गावेस मग वय जास तरी सुधरत नाही एक 75 वर्ष म्हातारा स्टँडवर उभं होतं स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलाव धोके बासती आता मला सांगा 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडरा यान पहिले कितला पाडेल होती 75 वर्षनी वयमा जरी इथला किडा पाडरात पहिले कितला पाडेल होती तुम्ही विचार करा फक्त मला हे सांगायचं कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल जर चालती आवडणी ते भाव आपला टाकणार आहेत कसं हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तटे खिडकी म्हणा लोके सरकी जा बरं म्हणा बोटता जाई तुमले असं वाटी महाराज का आमले सांग राय ना आणि मंदिर आहे ना का म्हणा मंदिरकडे आत जा या नंबर लावतील तो म्हणे सरकडे मनकडे आत जाऊन तसं काय गैरसमज नका कर जा सरका हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ी आ 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 गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई काना द्वार
छोड़ आ गई, घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई। तेरे वास्ते मैं राधे राधे। घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं घर छोड़ आ गई। चाल कोणती करायना भाव आपला टाका नाही, जसं की हे मला भरलं तुझं याड रे, तू माझा नंद लाल रे, तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी बेडा होतोय, जेव्हा बघतोस देवा माझ्याकडे, जेव्हा बघतोस प्रभू माझ्याकडे, माझ्या मनाला आनंद वाटतोय, जेव्हा बघतोस देवा माझ्याकडे, माझ्या मनाला आनंद वाटतोय. आई आल ते पुरा दूध वाहत राहतो लोकी, आई ते आखी रात का चाले ना जाणू. मला फक्त भाव सांगायचे आहेत, भाव महत्वाचे आहेत. हे मग बाबांसाठी झालं. आटे ना बाबाच ना ते विषय नाही बिचारा पारमार्थिक शेत म्हणायची आडे सांगा गरज नाही, पण मला विषय पुरा लई जाणार आहे, तुम्हाला सांगेल प्रमाणे म्हणेन लेणं पडस. हां मग तरुण बाबूसले जर आटे भजन म्हणा सांगू, तरुण बी आटे म्हणतात नाही. मग या आहे ना बाबा, रातना 11 नंतर ड्युटीला चालू होतंस. एखादी पोरणी जरी असले व्हॉट्सअपले ब्लॉक कर, इन्स्टाले ब्लॉक कर, या रातना 11 नंतर पडेल बी तडा ना आळे बट्टसने तटे म्हणतस. पाखरा आजाद केले तुला बावरे, तूने आजाद कर रे, तुनं पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे काका. तुना पाखरूने फक्त तुले मोबाईलनं रिचार्ज मारण करता तरी टेल होतं रे, बानट सुरूत नाले. तुना पाखरानं पहिले ठरेल होतं मन लगीन निबुंदी यालेच वाढायला असं असं. उलटतून पाखरू लगीन करीन जास्त 3 वरीस मत होता येस कड्यावर 1 वरीस न पोरगर असाव चौकमा बटेल रास त्यांना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाई तू ना पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रति भाव चांगला ठेव, माझा भगवंत प्रसन्न होईल, काहीतरी कृपा करेल. चाल जरी ती असेल तरी भाव आपले टाकायचे. कसं हे कान्या वेड तू केलंय मला, वाह वाह कान्या वेड तू केलंय मला. विठ्ठल 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 विठ्ठल. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले तेरे ये किया, देखते ही देखते वाले तेरे ये किया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया. दिल तेरे नाम कर दिया, दिल तेरे नाम कर दिया. आता मूड मुद्दावर येतो आपण. आई बहिण मानचेच ना, बहिणी म्हण तुम ना, मग तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करत पेटान सांग दोर बी लय फिरो बा असं तुम ना गाणं बाप बाप तुम न गाणं कोणी टाकी अंगण मा काट शिलगायची सुटी काढली यंदा कितला का दांगडू गुशा ना शिलगावनी जे ती काट राहू देवानी यंदा उपाडीच घालनी कोणी टाकी अंगण मा काट. आई म्हणावर तुम्हाला उद्धार जाय का बहिणी सण. हा ते गाणे म्हणू नका असं आपलं दुमत नाही, ती आपली संस्कृती टिकली पाहिजे. पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना बजने वाल पाहिला. अरे बसेल बाया कमीत कमी तुम्ही 2-2.5 हजार बाया आहेत, बरोबर आहे ना. 2-2.5 हजार बाया आहेतच. तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सण. तुम्ही जर कधी तुम्हाला चुलत भावनं डिकरानं माम भावनं फुई भावनं कोणा लगीन राहणं 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही. तुम्ही 2,500 बाईसना आवाज कितला यायला पाहिजे होता. हां आणि त्या गाणं काय देवना नाही काय धरमना नाही. त्या गाणं म्हणजे बाबा आमना मागला गेली मला लगीन चालू होतं, मी गावमाच कीर्तन होतं, कीर्तन करीन म्हणून अंगणमा झोपणं. एक काकूनावर देऊन करता गाणं म्हण राहीन ती. गाणं असं होतं, हे तर ताईनो ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना हिरो उना तथाईनु ना मना बापू ना निमित्ते समजी गऊना
माय म्हणा गोविंदाऊना. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, आपला गावामा गोविंदा आली याला देखील म्हणतो मी. थंडा पाणी काय अंग धुईल ना गोविंदादा काढणार मा. जी काकू गाणं म्हण राही ती तीनकडे गो म्हणतं काकू मला गोविंदादा काढो बहीण म्हणतं. जी काकूंकडे गो ती काकून येणार ना गोविंदा दे काढा मला. लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता. म्हणता अहो गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा बरोसा झोपडी घेतो ना पक्क डोका माय बात जात लबाड बोलत बा असं. आखो तेवढं बरं आहे मांजराण्या बाया नाहीत तशा. हां मांजराण्या बाया चांगल्या दिखण्यात बिचाऱ्या माले. खरं तर कोणत्याच बायांना मी बोलत नाही. मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा